नागपूरच्या प्रशांत कोरटकरवर 25 फेब्रुवारीला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देत होता. जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूर, चंद्रपूर इथं त्याचा शोध घेतला. अखेर काल तो तेलंगणात सापडला. आज सकाळी त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिथं पोलीस निरीक्षक संजीव झाडे, रवींद्र कळमकर यांनी त्याची चौकशी केली. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलीस ठाण्याबरोबरच न्यायालयाच्या परिसरातही लोकांची मोठी गर्दी असल्यानं आणि कोरटकरबद्दलच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच प्रवेश देण्यात येत होता. संतप्त शिवप्रेमींपासून कोरटकरचा बचाव करण्यासाठी पोलिसांनी त्याला न्यायाधीशांच्या निवासस्थानापासून मागील दरवाजानं न्यायालयात हजर केलं. दुपारी न्यायाधीश एस तट यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाकडून ॲडव्होकेट सूर्यकांत पोवार, फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कोरटकरकडील तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली. जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस 41ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन BNSS कायद्यानुसार पोलिसांनी कारणं दिले पाहिजे की अटकेचे कारणं काय काय, तुम्हाला अटक का करतो आम्ही, याच्याबद्दलचे कारणं कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणतीही बेकायदेशीर नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये FIR दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते, ते सतत हजर होते, या कोर्टामध्ये हजर होते, त्या कोर्टामध्ये हजर होते. म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते. आणि दुसरा, त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहे ते सांगा, मी यायला तयार आहे. आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही. आता अर्ज कोणी दिला, अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही. आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे. फिर्यादी इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई यांच्यासह शिवप्रेमींनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. दरम्यान दुपारी न्यायालयानं कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.